नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असं आहे, वस्त्रेण वपुषा वाचा, वस्त्रेण वपुषा वाचा, विद्यया विनयेन च, विद्यया विनयेन च, वकारे पंचभि युक्तः, वकारे पंचभियुक्तः, नरो भवति पूजितः, नरो भवति पूजिता। म्हणजे मित्रांनो, 5 वकार, 5 व वरून ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण अंगी बांधल्या, अंगी जर ते गुण धारण केले तर आपले सर्वत्र जो आहे त्याचं पूजन होतं, आपला सर्वीकडे आपल्याला जो आहे आदर मिळतो। तर पहिला व आहे की जर मनुष्याने उचित वस्त्र म्हणजे त्याची वेशभूषा चांगली असेल। नंतर दुसरा व आहे वपू, म्हणजे जर त्याचं शरीर स्वास्थ्य म्हणा सौंदर्य जर त्याने जपलं। वाचा म्हणजेच बोलण्यात मीठ काय म्हणतो, मधुर अशी भाषा आहे, सभ्य अशी भाषा आहे, सुसंस्कृत अशी भाषा आहे। विद्या म्हणजेच ज्ञान आणि विनय विनम्रता, जर हे जे 5 वकार जर आपल्या अंगी आपण जर बांधले तर समाजात आपल्याला आदर मिळतो। बरोबर मित्रांनो, सुभाषितात समाजात आदर मिळण्याविषयीचं वर्णन केलेलं आहे। देशात विदेशात आदर मिळण्यासाठी या कला आपल्याला अंगीभूत केल्या पाहिजे। आणि बोलता बोलता आपण विदेशात पोचलो देखील, तर प्रवास केला देखील, आणि जेव्हा आपण विदेशात जातो तेव्हा काही स्वास्थ्याशी निगडीत असे नियमाचं आपल्याला पालन करायला लागतो। तर जेव्हा आपला आंतरराष्ट्रीय प्रवास होणार असतो तेव्हा काय स्वास्थ्याशी निगडीत काळजी घेतली पाहिजे, काय नियम आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल, पाहूया आजचा आपला विषय काय। आजचा आपला विषय आहे पीतज्वर लसीकरण, म्हणजेच येलो फीवर वॅक्सिनेशन आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम। बरोबर, पीतज्वर लसीकरण आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत पोर्ट हेल्थ ऑफिसर म्हणजेच पोतपत्तन स्वास्थ्य अधिकारी आणि सहसंचालक सार्वजनिक विभाग मुंबईतील भारत सरकारच्या जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे त्याचं पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचे डॉक्टर विवेकानंद गिरी सर आपल्यासोबत आहेत। तर स्वागत करूया डॉक्टर विवेकानंद यांचं। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर विवेकानंद चंद्रशेखर गिरी, आपण पोर्ट हेल्थ ऑफिसर आहात, सहसंचालक आहात सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबईतील भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचे। पुढे सांगायचं झालं तर या नोडल ऑफिसर म्हणून या पूर्ण वॅक्सिनेशन सेंटरचं म्हणा बॅलट इस्टेट मुंबईचे नोडल ऑफिसर देखील आहेत सर। आणि सरांना 26 वर्षाचा आरोग्य क्षेत्राच्या सेवेचा अनुभव आहे। सरांविषयी अजून सांगायचं झालं, त्यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर MBBS नंतर सरांनी MD केलेलं आहे। PSM म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन या विषयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC नागपूर येथून त्यांनी ते पूर्ण केलं। पुढे 2012 मध्ये सरांनी UPSC ही परीक्षा उत्तीर्ण करून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारमध्ये सहाय्यक संचालक म्हणून सर रुजू झाले। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात नवी दिल्ली येथील मुख्यालयात सरांनी केंद्रीय क्षयरोग विभागात संयुक्त संचालक TB म्हणून देखील काम केले। सब नॅशनल सर्टिफिकेशन ऑफ TB चे सर नोडल ऑफिसर देखील होते। सरांनी TB सोबत कोविड-19 म्हणा, लेप्रेसी म्हणा आणि येलो फीवर ज्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत त्या आजारांमध्ये कशी सेवा दिली जाते त्याविषयी सरांचा प्रगाढ अनुभव आहे। तर आपण पुढे अजून बघूया। TB नंतर सरांनी मुंबई बंदरात आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन 2005 आणि भारतीय बंदर आरोग्य नियम 1955 ची अंमलबजावणी ही सरांची सध्याची जबाबदारी आहे। आणि पुढे आंतरराष्ट्रीय जहाजाचं स्वच्छता प्रमाणपत्र असतं म्हणा, आरोग्य मंजुरी म्हणा किंवा मेडिसिन चेस्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा FSSAI चं जे नियुक्ती अधिकारी म्हणून देखील ते केंद्र सरकारच्या वतीने जे आहेत प्राधिकारी म्हणून काम करतात। पुढे मुंबई बंदरात कोरोना व्हायरस जे होता त्याच्या तपासणीसाठी नियंत्रणाचे ते नोडल अधिकारी होते। लेप्रेसी विषयी मी सांगितलं तुम्हाला, तर सेंट्रल लेप्रेसी टीचिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे CLTRI
तर हे चेंगलपट्टू तामिळनाडू येथे आहे. तिथे सर उपसंचालक म्हणून त्यांनी 7 वर्ष सेवा दिली आणि लेप्रोसीचं प्रशिक्षण म्हणा, त्याचं संशोधन, मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन या विषयात सरांनी आपली सेवा दिलेली आहे, या विषयावर काम केलेलं आहे. 2014 मध्ये सरांनी बांगलादेशमध्ये देखील कुष्ठरोगचा जो कार्यक्रम होता WHO साठी, जागतिक आरोग्य संघटनेसाठी सरांनी मूल्यांकन पूर्ण केलेलं आहे. पुढे अडवून सांगायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये जे WHO जागतिक आरोग्य संघटनेसाठी देखील सरांनी 2008 आणि 2009 या कालावधीत पोलिओ साठी आपली सेवा दिलेली आहे, आपलं योगदान दिलेलं आहे. पुढे सरांनी महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात देखील कम्युनिटी मेडिसिन म्हणजे PSM या विषयासाठी, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विषयासाठी सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील सरांनी सेवा दिलेली आहे. नागपूर आणि यवतमाळ इथे सरांनी ही सेवा दिलेली आहे आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, परिषदांमध्ये व्याख्यानं देखील दिलेले आहे आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जसे चायना म्हणा, केनिया आणि बांगलादेश येथे 3 वेळा भारताचं प्रतिनिधित्व देखील केलेले आहे. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. विचारायचं शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत. येलो फीवर म्हणजे काय, सुरुवात याच्यापासून करूया, काय सांगाल? धन्यवाद सर. जसं नाव याचं सांगत आहे, येल्लो फीवर म्हणजे पीतज्वर, या आजाराला पीतज्वर असे म्हणतात. हा ॲक्यूट व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे याला झुनोटिक आजार असं म्हणू शकतो, जो युजली माकडांमध्ये आढळतो आणि ह्युमन जो आहे हा त्याचा ॲक्सिडेंटल होस्ट आहे. हा आजार फ्लॅव्हीव्हायरस नावाच्या अर्बो व्हायरस गटाचा जो एक आजार आहे, व्हायरस आहे, त्याचा आजार आहे आणि हा आजार मुख्यत्वे व्यक्तीच्या लिव्हरला अफेक्ट करतो आणि त्यामुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये पिवळसर, पूर्ण त्वचा पिवळसर होते, त्यासोबत त्याचे जे बुबुळ आहे ते बुबुळ पिवळसर होतात. त्यामुळे आपण बघू शकता स्लाइड्समध्ये की त्या व्यक्तीच्या बुबुळाला पिवळसर रंग आलेला आहे. तर म्हणून या आजाराला येल्लो फीवर असे म्हटले जाते. बरं, आणि त्याचं कारणाविषयी पण देखील आम्हाला सांगा. आपण मित्रांनो स्लाइड सरांनी आपल्याला छायाचित्र दाखवायला आणवले आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितल्यावर स्पष्ट करू शकतो की बुबुळाच्या बाजूला जो भाग आहे तो पूर्ण पिवळा झालेला आहे, म्हणून येलो फीवर, पीतज्वर असं म्हणतात. आणि सर कारणाविषयी देखील कृपया आम्हाला सांगा ना, कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो त्याविषयी कृपया. हां, तर सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की हा आजार जो आहे हा विषाणूमुळे होणारा आजार आहे आणि हा आजार मुख्यत्वे माकडांमध्ये, पर्टिक्युलरली जे वाईल्ड मंकीज असतात त्यामध्ये आढळतो आणि त्याची सायकल जी आहे ती सायकल मॉस्किटो आणि माकड या दोघांमध्ये चालत असते. आणि असे जे व्यक्ती जे फॉरेस्टमध्ये काम करतात, हे करतात, त्या व्यक्ती जेव्हा त्या मॉस्किटोच्या संपर्कात येतात त्या व्यक्तीला हा आजार होण्याची संभावना असतो. तर हा आजार जो आहे हा आजार मुख्यतः विषाणू रिलेटेड आहे आणि हा तीव्र स्वरूपाचा आजार आहे. आता सांगायचं झालं तर या आजाराबद्दल, तर या आजाराची जी दाहकता आहे किंवा आपण त्याला जे तीव्रता असे म्हणतो, तर तीव्रता युजली सिव्हिअर टाईप ऑफ इलनेसमध्ये असतो आणि आपण एक 100 रुग्णांचं बघितलं तर 100 रुग्णांमध्ये आपण एक कोविडचं एक्झाम्पल घेऊया. कोविडमध्ये 100 पैकी रुग्ण दगावण्याची जी शक्यता होती ते 2 ते 3 व्यक्तींमध्ये होती. परंतु हा जो आजार आहे या आजारामध्ये 40 ते 60% म्हणजे 40 ते 60, 100 पैकी 40 ते 60 व्यक्तींमध्ये सिव्हिअर फॉर्म म्हणजे एकदम मृत्यू होण्याची संभावना असते. म्हणून या आजाराबद्दल आपण थोडंसं कॉशियस आहे. म्हणजे मित्रांनो, आपण बघितलं मॉर्टॅलिटी म्हणजे जीवन घातक असं भयंकर असा हा आजार आहे. तर सर आम्हाला याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं जंगलामध्ये तो माकड आणि डास यांच्यामध्ये हे जो इन्फेक्शन आहे, संक्रमण आहे ते होत असतं. तर मग समजा हा डास चावला तर लक्षणं निर्माण व्हायला साधारण किती वेळ लागतात, लक्षणांविषयी देखील आम्हाला सांगा आणि पुढे जाऊन काय घातक परिणाम होऊ शकतात त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. तर सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की हा जसा आपण आता आपल्या स्लाइड्समध्ये बघू शकतो की हा जो विषाणू आहे हा विषाणू मुख्यत्वे एडिस नावाचा जो मॉस्किटो आहे जो अर्बन सायकलमध्ये असतो आणि जर जंगलामध्ये होमोगॉगस नावाचा एक मॉस्किटो असतो त्यामध्ये मुख्यत्वे आढळतो. जेव्हा हा इन्फेक्टेड मॉस्किटो कुठल्या व्यक्तीला चावतो त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये त्या विषाणूचा प्रवेश होतो.
आता आपण बघूया इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये विषाणू किंवा जीवाणू एंटर झाल्यानंतर त्या व्यक्तीला लक्षणं दिसतो, हा जो मधला कालावधी असतो याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. आणि आपण येलो फीवरमध्ये हा इन्क्युबेशन पिरियड 4 ते 6 दिवस असा दिसतो. आणि पुढे लक्षणांविषयी देखील सांगा ना सर आम्हाला, म्हणजे आता या ज्या व्यक्तींमध्ये आता लक्षणं याचे 4 ते 6 दिवसामध्ये सुरू होतात. याच्या लक्षणं सुरुवात सर्वप्रथम होते तापामुळे. ताप हा तीव्र स्वरूपाचा ताप असतो. तापासोबत या व्यक्तीला अंगदुखी असते, पाठदुखी असते, त्यानंतर या व्यक्तीला उलटी होण्याची संभावना असते, त्यानंतर या व्यक्तीला थंडी वाजून ताप येणे, म्हणजे जे नॉर्मली आपण जे म्हणतो तीव्र स्वरूपाचा ताप असतो या प्रकारचे लक्षणं असतात. आणि या लक्षणानंतर बेसिकली हा आजार जो आहे, हा विषाणू जो आहे, हा व्यक्तीच्या लिव्हरवर म्हणजे यकृतावर कार्य करतो आणि यकृतातल्या पेशी मारतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे बिलिरुबिन नावाचं जे घटक आहे, हे बिलिरुबिन नावाचं घटक जास्त प्रमाणात आढळते आणि ते शरीरामध्ये लिव्हरला फिल्टर करण्याची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे त्या व्यक्ती हा त्याची त्वचा पिवळसर दिसते, त्याचे बुबुळ जे असतं बुबुळ पिवळसर दिसतं, म्हणूनच या आजाराला येलो फीवर म्हणतात. आणि जर समजा याच्यावर उपचार नाही घेतले तर पुढे हा कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा काय काय होऊ शकतं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हा जो आजार आहे, हा आजार या आजाराला कुठं असं म्हणजे एक्झॅक्ट औषधी म्हणा किंवा मेडिसिन म्हणा नाही आहे. या आजारामध्ये मुख्यत्वे जी ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट जी आहे ही सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट होते. या आजारामध्ये जर तीव्र स्वरूपाचा आजार झाला तर त्या व्यक्तीचे मल्टिपल ऑर्गन्स अफेक्ट होतात. जसं आपण आधी चर्चा केली की यामध्ये लिव्हर अफेक्ट होते, यामध्ये या व्यक्तीचं स्प्लीन अफेक्टेड होते, या व्यक्तीची किडनी अफेक्टेड होते. तर मल्टी ऑर्गन जे सिम्पटम्स आहे या व्यक्तीचे सिम्पटम्स होतात आणि व्हायरल जो लोड आहे तो जास्त झाल्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअर झाल्यानंतर व्यक्तीला दगावण्याची पण संभावना असते. सर मगाशी तुम्ही सांगितलं आम्हाला की हा जो डासाचा प्रकार आहे तो ॲडिस प्रजातीचे डास चावल्यामुळे होतो. तर हे ॲडिस प्रजातीचे जे डास आहेत ते भारतात पण आहे. तर मग भारतात येलो फीवर आहे का, तर त्याविषयी देखील जाणून घ्यायला आवडेल. आणि मग येलो फीवर कुठल्या देशांमध्ये आहे त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. आपण फारच छान प्रश्न विचारला. मी आपल्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की सुदैवाने येलो फीवर नावाचा जो आजार आहे हा भारतामध्ये नाही. हा आजार भारतामध्ये नाही आणि आपल्या भारत सरकारने जे येलो फीवरच्या प्रतिबंधात्मक जे उपाययोजना केलेल्या त्यामुळे आता गेल्या 60 ते 70 वर्षामध्ये कुठलीही येलो फीवरची केस आपल्या भारतामध्ये नोंदवल्या गेलेली नाही आहे. परंतु हा जो आजार आहे हा आजार मुख्यत्वे आफ्रिका खंडामधल्या आणि लॅटिन अमेरिका म्हणजे ज्याला आपण मध्य आणि दक्षिण अमेरिका असे म्हणतो त्यातल्या 42 कंट्रीज म्हणजे 42 देशांमध्ये हा आजार आढळतो. बरं. आणि मग भारतात नाही तर मग एवढी काळजी घ्यायची का गरज तर आहे? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न फार सुंदर आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे हा आजार नाही आहे, पण आपल्याला अलर्ट राहणे आणि आपल्या आरोग्य व्यवस्थेला अलर्ट राहणे फार महत्त्वाची गरज आहे. कारण या आजारासाठी जे लागणाऱ्या सर्व गोष्टी आहे, जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं की हा आजार एडिस नावाच्या मस्किटोनी स्प्रेड होतो. तर आपल्याकडे एडिस मस्किटो आहे. आपल्या जी लसीकरण हे आहे जे रुटीन इम्युनायझेशन आहे, लसीकरण म्हणतो आपण, त्यामध्ये आपण युजली येलो फीवरचा समावेश नाही. या आजाराच्या साम्यधर्म असणारे बाकी जे आजार आहे भारतामध्ये, जसं आपण सांगू शकतो डेंग्यू, मलेरिया, त्यानंतर चिकनगुनिया, जॅपनीज एन्केफलायटिस, म्हणजे हे सर्व अर्बो व्हायरस गटामधले जे आजार आहे हे सर्व आहे. पुन्हा या आजाराच्या ज्या स्प्रेडसाठी लागणारं जे वातावरण आहे, जे इन्व्हायरमेंट आहे ते आपल्या येथे मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि आपल्या इथे असलेल्या लोकांमध्ये या आजाराबद्दल रोगप्रतिकारक शक्ती नाही, कारण त्याआधी आपल्या इथे एक्सपोजर नाही. तर एक व्हायरसची कमी आहे. तो जर एक विषाणू भारतामध्ये आला तर हा आजार एक मोठी महामारी किंवा एपिडेमिक घेऊ शकतो. त्याकरता भारत सरकार फार या आजाराबद्दल क्रियाशील आणि कार्यशील आहे. आपण प्रार्थना करूया की हा आजार भारतात कधीच नाही हो, पण कसा येण्याची शक्यता आहे, कुठून येण्याची शक्यता आहे आणि जर समजा चुकून आला तर त्याची साथ, म्हणजे आपण बघितलं कोविड-19ची कशी महामारीची साथ वगैरे होती, तर तशी काही होण्याची शक्यता आहे का, असते का, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण एका ग्लोबल विलेजमध्ये राहतो. म्हणजे जर आज ओव्हरऑल पूर्ण जागतिक पातळीवर बघितलं तर
युनायटेड नेशन ट्रॅव्हल संघटना जी आहे त्याच्यानुसार दरवर्षी साधारणतः 1.4 बिलियन लोक हे जागतिक प्रवास करतात. जर आपण भारताची जर हे बघितले तर भारतामध्ये पण साधारणतः 1-2 कोटीच्या वर लोक दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. या प्रवास करणाऱ्यांमध्ये विविध प्रकारचे लोक आहे. यामध्ये काही व्यक्ती जे टुरिझमसाठी जातात, काही व्यक्ती आहे जे शिक्षणासाठी बाहेर इतर देशामध्ये जातात, काही व्यक्ती आपला व्यवसाय करण्यासाठी दुसऱ्या देशामध्ये जातात, काही व्यक्ती बैठका, मीटिंग्स आणि बाकी गोष्टीसाठी जातात. तर आपल्याला सांगायचं तात्पर्य हे आहे की आज आपण सकाळी या कंट्रीमध्ये आहे आणि सायंकाळी दुसऱ्या खंडामध्ये आपण असतो. तर ज्या पद्धतीने आज आपलं आंतरराष्ट्रीय प्रवास वाढलेला आहे, तसंच जी व्हायरसेस आहे, जीवाणू आहे किंवा हे आजार आहे, यांना कुठलीही जागतिक बाउंड्रीज नसते. जशा आपल्या देशाच्या बाउंड्रीज असतात तशा नाही. तर हा आजार कुठला व्यक्ती आपण असं समजूया की कुठला व्यक्ती एखाद्या आफ्रिकन देशांमध्ये गेलेला आहे आणि तिथे त्या व्यक्तीला जो दूषित डास आहे, तो जो इन्फेक्टेड मॉस्किटो आहे, त्या मॉस्किटो बाईट झाली आणि त्यामुळे तो व्यक्ती इन्क्युबेशन पिरियडच्या आधी आपल्या इथं भारतात आणून तो आजार पसरू शकतो. किंवा पुष्कळ वेळा कन्व्हेन्सचा प्रकार पण म्हणतो, जसं आपण जहाजाद्वारे सुद्धा की मस्किटो ब्रीडिंग्स होतात आणि त्याच्याद्वारे सुद्धा हे येऊ शकतो. तर अशाद्वारे जो येलो फीवर नावाचा आजार आहे हा भारतामध्ये येण्याची संभावना असू शकते. आणि मग साथीचं स्वरूप हे घेऊ शकतं का नाही? आता कुठल्याही आजाराला जर साथीचं स्वरूप घेणं व न घेणं ह्या 2 गोष्टीवर अवलंबून असते. एक पहिली गोष्ट म्हणजे त्या आजाराचं जी इन्फेक्टिव्हिटी किती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आजाराची आपल्या जी पॉप्युलेशन आहे किंवा जी आपली नागरिक आहे यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे का. तर हा आजाराची इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे आणि आपली एंटायर जी पॉप्युलेशन आहे, आपण एक ट्रॅव्हलर सोडले तर बाकी पॉप्युलेशन अनइम्युन आहे, म्हणजे याच्याबद्दल रोगप्रतिकारक शक्ती नाही. त्यामुळे या आजाराचं जर उद्भव आपल्या इथे झाला तर मोठ्या प्रमाणात इपिडेमिक होण्याची शक्यता आहे. फार छान डॉक्टर गिरी आपल्या जनप्रबोधन करतायत. महत्त्वपूर्ण अशा येलो फीवर वॅक्सिन, येलो फीवरविषयी, पित्त ज्वराविषयी चर्चा सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात काय नियम आहेत स्वास्थ्याच्या निगडीत त्याविषयी देखील सरांकडून आपल्याला खूप जाणून घ्यायचे. तुमचे प्रश्न पण आपल्याला कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचे, तर जरूर आम्हाला फोन करून तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता आणि लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि महत्त्वपूर्ण अशा पित्त ज्वर या विषयावर आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली काय आहे त्याविषयी जाणून घेतोय. आपण पोर्ट हेल्थ ऑफिसर आणि सहसंचालक सार्वजनिक आरोग्य विभाग, पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन मुंबई चे डॉक्टर विवेकानंद गिरी सर आपल्यासोबत आहेत. सर, जर तुम्ही मगाशीच सांगितलं येलो फीवर हा काही देशांमध्येच आहे आणि जसं तुम्ही लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडाचं उदाहरण दिलं, तर भारतातल्या एखाद्या व्यक्तीला समजा त्या प्रभावित येलो फीवर पित्तज्वर प्रभावित एका क्षेत्रामध्ये जायचं आहे, एका देशामध्ये जायचं असेल, तर काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. तर आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणायचं झालं तर सर्वप्रथम येते की लसीकरण. आता लसीकरण, आपण जे येलो फीवर लसीकरण आहे, तर आपण या लसीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. येलो फीवर नावाची जी लस आहे ही 17D नावाची लस एक लाईव्ह लस आहे, म्हणजे लाईव्ह वॅक्सिन आहे. आणि ही लस जी आहे ही आपल्या शरीरामध्ये सबक्युटेनियस रूटद्वारे दिली जाते. आणि ही लस जी आहे ही लस दिल्यानंतर व्यक्तीला 10 दिवसानंतर त्याच्या शरीरामध्ये एक 99% पर्यंत त्याला रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. म्हणून या लस दिल्यानंतर ती व्यक्ती 10 दिवसानंतर फुल्ली प्रोटेक्टेड असते. आता या लसीबद्दल जर सांगायचं झालं तर ही लस जी असते ही 2 डोस वायल, 5 डोस वायल आणि 10 डोस वायलमध्ये अवेलेबल आहे. ही फ्रीज ड्राईड प्रकारची लस आहे आणि या लसीला आपल्याला रिकॉन्स्टिट्यूट करावं लागते. रिकॉन्स्टिट्यूट केल्यानंतर आपण या लसीला 60 मिनिटाच्या आतमध्येच वापरावं लागते. आणि ही लस जी आहे ही लस आपण सबक्युटेनियस रूट्स, म्हणजे आपल्या त्वचेच्या अगदी खालच्या बाजूला आपण देत असतो. आणि ही 0.5 ml लस देतात. आणि ही लस जी आहे
ही लस भारतामध्ये CRI कसोलीद्वारा इम्पोर्ट केली जाते. जगामध्ये ही लस फक्त 2 ठिकाणीच बनते, एक ब्राझीलमध्ये बनते आणि रशियामध्ये बनते आणि ती भारत सरकारद्वारा आयात केल्यानंतर त्याच्यात चाचण्या होत्या. त्या चाचण्या झाल्यानंतर ती भारतातल्या जी 70 येलो फीवर ऑथराईज सेंटर्स आहे या सेंटरद्वारे सर्व सेंटरला पुरवण्यात येते आणि आपण ती लस देतो. आणि ही लस जी आहे ही आपल्याला शीत साखळीमध्ये तिची मेंटेन करावं लागते, म्हणजे 2 to 8 डिग्री सेल्सिअसला. फारच छान सर. सरांनी दाखवायला आपल्याला या लसीचा सॅम्पल देखील आणले, ते पण आपण बघणार आहोत. आणि सर या जी येलो फीवरचं जे वॅक्सिन आहे त्याविषयी कृपया आम्हाला थोडं अजून सांगा. आणि जी लस आहे ती लस समजा उद्या मी जाणार असेल तर आज घेतलं पाहिजे की कधी घ्यायची त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. म्हणजे कसा अंतर ठेवायचं, काय तर त्याच्याविषयी सर्वात आधी जर जेव्हा आपला ट्रॅव्हल प्लॅन होतो, म्हणजे आपल्याला प्रवास करायचा आहे, तर प्रवास करायच्या आधी म्हणजे आपल्याला पहिलं प्रिक्विजिट असते की आपल्याकडे पासपोर्ट हवा. तर आपण आपला पासपोर्ट आपल्याकडे आहे, आपण आपल्या कुठल्या कंट्रीमध्ये जाणार आहे ते आपलं डिसाईड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला IHRPOE नावाची एक वेबसाईट आहे भारत सरकारची, जे आपण पुढच्या नंतरच्या स्लाईड्समध्ये आपण बघणार आहे. त्या स्लाईड्सवर भारत सरकारच्या जे टोटल 70 येलो फीवर वॅक्सिनेशन सेंटर्स आहे या सेंटरची माहिती आहे. आणि या सेंटरची माहिती आपण घेतल्यानंतर आपण त्या सेंटरवर जाणार. या सेंटरवर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपलं फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर हे राहते किंवा आपली आधी अपॉइंटमेंट घेतली जाते. आणि त्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर आपला पासपोर्ट्स दाखवून नंतर आपल्याला सर्वात आधी आपली एक चाचणी केल्या जाते. चाचणी म्हणजे एक आपली माहिती घेतली जाते, ज्यामध्ये आपल्याला विचारतात आपल्याला कुठल्या गंभीर स्वरूपाचा आजार आहे का, आपल्याला कुठला आणखी काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहे का. तर आपण एक पेशंटचा कन्सेंट घेतो, पेशंट म्हणजे ट्रॅव्हलरचा कन्सेंट घेतो आणि ते संमतीपत्र घेतल्यानंतर त्या व्यक्तीला आपण येलो फीवरची लस सबक्युटेनियसली देतो. आता लस देण्यासाठी या व्यक्तीला एक शासकीय जी फी आहे ती 300 रुपये नावाची शासकीय फी द्यावी लागते. लस दिल्यानंतर व्यक्तीला एक 30 मिनिटाचा एक ऑब्झर्वेशन पिरियड असतो, म्हणजे याच्यामध्ये त्या व्यक्तीला काही त्रास होतो का ते बघितल्या जातो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला लसीकरण कार्ड देण्यात येते. फारच छान सर. तुम्ही आम्हाला दाखवायला आणलेली आहे ती लसीचं हे कृपया पुन्हा एकदा दाखवा. आणि लसीविषयी अजून तुम्हाला काही सांगायचं आहे किंवा अजून कुठली ती वायल शिशी कशी असते किंवा काय, तर ते पण तुम्ही दाखवू शकता. आणि मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे येलो फीवर वॅक्सिनेशनविषयी आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वपूर्ण असे फॉर्म्स वगैरे पण सरांनी आपल्याला दाखवायला आणलेले आहेत. तर आता आपण हे बघू शकतो की हे 2 माझ्याकडे बॉक्सेस आहे. या बॉक्सपैकी हा जो पहिला बॉक्स आहे हा बॉक्स हा येलो फीवर वॅक्सिनचा बॉक्स आहे. आणि या बॉक्सवर आपण बघू शकता की VVM आहे, म्हणजे याची शीतसाखळी प्रॉपरली मेंटेन केली जाते की नाही त्याकरता VVM आहे. आणि आतमध्ये वायलवर सुद्धा VVM असतो. आणि हे ड्राईड फॉर्ममध्ये हे वॅक्सिन येते. आणि आपण या दुसऱ्या बाजूला बघू शकतो की याला हे डायल्युएंट आहे. हे डायल्युएंट दोन्ही म्हणजे डायल्युएंट आणि वॅक्सिन हे दोन्ही मिक्स करून आपण वॅक्सिन रिकॉन्स्टिट्यूट करतो. आणि रिकॉन्स्टिट्यूट केलेलं वॅक्सिन आपण व्यक्तीला जी हायपोडर्मिक सिरिंज असते, म्हणजे ज्याला आपण इन्सुलिन सिरिंजसुद्धा असं म्हणतो, त्या सिरिंजद्वारे आपण या लसीला सबक्युटेनियसली देतो. आता या लसीबद्दल आणखी सांगायचं झालं तर लसीला देताना आपल्याला काही काळजी वगैरे घ्यायची आहे. ती काळजी अशी घ्यायची आहे की जी मुलं 9 महिन्यापेक्षा लहान आहे, गरोदर माता, स्तनदा माता, त्यानंतर ज्या व्यक्तींना याआधी येलो फीवरची सेन्सिटिव्हिटी अशा व्यक्तींनी ही लस घेऊ नये. बरं. आणि सर, भारतात कुठे कुठे ही लस मिळू शकते आणि ती तुम्ही वेबसाईट सांगितली त्याचं पुन्हा एकदा सांगा आम्हाला, स्लाईडवर दाखवलं तरी चालेल, जेणेकरून आणि भारतामध्ये म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, किती ठिकाणी मिळते, महाराष्ट्रात किती ठिकाणी मिळते, कुठे मिळते ते पण कृपया आम्हाला. हां, तर आपण आता स्लाईड्सवर बघू शकता. बरं. ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची वेबसाईट्स आहे, ज्याला इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजन म्हणतात. या इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजनवर
ihrpoe.mohfw.gov.in या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर आपण लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. त्यामध्ये एक येलो फीवर नावाचा एक सेक्शन आहे. त्यामध्ये येलो फीवरबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. येलो फीवरसाठी कोण एलिजिबल आहे, त्याला कसं घ्यायचं, त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहे, त्यानंतर या लसीला फीज किती आहे, याचे सेंटर्स कुठे आहे, ही इत्थंभूत माहिती आपल्याला या वेबसाईटवर मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये आणि कुठे आणि मिळणार? जर महाराष्ट्रात सांगायचं झालं तर पूर्ण भारतभर या लसीचं भारत सरकारने जे अप्रूव्ड सेंटर्स आहे, तर अप्रूव्ड सेंटर्समध्ये जवळपास 70 येलो फीवर वॅक्सिनेशन सेंटर्स आहे आणि 70 सेंटर्सपैकी महाराष्ट्रामध्ये 10 सेंटर्स आहे. बरं. त्यापैकी 8 सेंटर मुंबईमध्ये आहे आणि 2 सेंटर मुंबईच्या बाहेर आहे, ज्यामध्ये एक BJ मेडिकल कॉलेज पुणे आणि डागा हॉस्पिटल नागपूर. जसं मुंबईचं सांगायचं झालं तर मुंबईमध्ये मी जिथे कार्य करतो ते पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे PHO, त्याचं बलाड इस्टेटमध्ये वॅक्सिनेशन सेंटर आहे. हे पूर्ण आठवड्यातले 5 वर्किंग डे जे असतात त्यामध्ये कार्यरत आहे. मॉर्निंगला 10:30 to 12:30 या काळामध्ये होते. त्यानंतर आमच्या वॅक्सिनेशन सेंटरसोबत मुंबईमध्ये आणखी इतर सेंटर्स आहेत, जसं सेंट ग्रँट मेडिकल कॉलेज अँड JJ हॉस्पिटल, त्यानंतर KEM हॉस्पिटल, त्यानंतर कूपर हॉस्पिटल, त्यानंतर एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, हे खेतवाडीमध्ये यांचा कॅम्पस आहे आणि एक कॅम्पस त्यांचा पनवेलला आहे, तिथे पण ही वॅक्सिन दिल्या जाते. याच्या व्यतिरिक्त आपल्या मुंबईला एक नेव्हीची मोठी बेस आहे. त्यांच्यासाठी जे आर्म फोर्सेस पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून आहे कुलाब्यामध्ये, पण ती फक्त एक्सक्लुझिव्हली डिफेन्स पर्सनसाठीच आहे. बरं. आणि सर, मगाशी तुम्ही सांगितलं की कोणी ही लस घेऊ नये किंवा अजून कोणाला ती जोखमीची ठरू शकते, असं काही आहे का, ते त्याविषयी देखील सांगा. तर या लसीचे कॉन्ट्राइंडिकेशन जर सांगायचं झालं तर या लसीची ज्या व्यक्तींना याआधी येलो फीवरची लस घेतल्यामुळे ॲलर्जी किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स जाणवले असेल, एक जर कुठल्या व्यक्तीला एग्ज ॲलर्जी असेल, ही जी लस आहे ही चिक एम्ब्रिओनी तयार केली असते, तर त्यामुळे जे एक प्रोटीन आहे, जिलेटिन आहे, याची ज्या व्यक्तीला ॲलर्जी असेल त्या व्यक्तीला ही लस चालत नाही. आता कदाचित एखाद्या व्यक्ती पूर्ण शाकाहारी असेल तर मग आम्ही त्या व्यक्तीला त्याची ॲलर्जी टेस्ट करायला सांगतो आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला ती लस दिल्या जाते. नंतर दुसरी गोष्ट आहे की कुठल्या एखाद्या व्यक्तीला जर स्टिरॉइड्स चालू आहे, स्टिरॉइड ही व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. पुन्हा त्यानंतर कुठल्या व्यक्तीला जर कॅन्सर आहे, कुठली व्यक्ती जर HIV बाधित आहे, अशा व्यक्तींना ही लस द्यायला चालत नाही. आणि लस घेतल्यावर किंवा लस घेतल्यावर काय त्रास होण्याची काही शक्यता आहे का, त्याविषयी देखील या लसीबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की ही लस फार सुरक्षित आहे. आणि सांगायचं झालं तर इतर बाकी ज्या लसीप्रमाणे जसा सौम्य प्रकाराचे जे परिणाम आहे, ॲडव्हर्स इव्हेंट म्हणतो आपण, ते दिसतात. जसं उदाहरणार्थ आपण जी लस आहे ती लस नेहमी खांद्यावर घेतो आणि त्या लसीच्या बाजूला थोडासा लालपणा येणे किंवा थोडासा व्यक्तीला अंगदुखी होणे, की ती इंजेक्शनची जी जागा आहे ती दुखणे. त्यानंतर कधीकधी काही व्यक्तींमध्ये 2 ते 5% व्यक्तींमध्ये कधीकधी ताप आणि वगैरे हे येतं. तर आम्ही युजली व्यक्तीला लसीकरण झाल्यानंतर आधीच सांगतो की व्यक्तीला जर ताप आला, हे आला, तर हे सेल्फ लिमिटिंग आहे, ते 1 किंवा 2 दिवसामध्ये कमी होईल आणि ते पॅरासिटामॉल ते घेऊ शकतात. तर असं कमी प्रमाणात हे होते. काही फार म्हणजे रेअर सिच्युएशन्समध्ये, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1 in 1 lakh or 1 in 2 lakhs वगैरे अशा याच्यामध्ये सिव्हिअर फॉर्म्स ऑफ कधीकधी ॲडव्हर्स इव्हेंट पाहण्यास मिळतात. परंतु आजपर्यंत आपल्या याच्यामध्ये अशा मोठ्या सिव्हिअर फॉर्मचे केसेस फार कमी प्रमाणात रिपोर्ट आहे किंवा नगण्य आहे. फार छान. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला फोन आलेला आहे, यवतमाळहून फोन आहे. आपले मित्र सुरेश गुजर यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सुरेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर की प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज बंद करा. हो, माझा प्रश्न असा आहे सर की काय हा म्हणजे पीठ जोर आहे, हा आजार म्हणजे कोणत्या वयापर्यंत होऊ शकतो? सुंदर. दुसरी म्हणजे त्याचे लक्षणं कोणती? बरं. तिसरा म्हणजे कसा प्रश्न आहे का 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली होती, महामारी. आता पुन्हा कोरोना आला होता. अशा या महामारी सारखा आजार आहे का? बरं.
धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? धन्यवाद गुजर साहेब. मी आपल्याला सांगू शकतो की हा जो आजार आहे हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये होऊ शकतो, मेल फिमेल, आणि हे यामध्ये असं कुठलंही हे नाही आहे, कारण हा ॲक्यूट व्हायरल इन्फेक्शन्स आहे. आणि ज्या अर्थी याची लक्षणं जर सांगायचं झालं तर लक्षणं आपले जे इतर आजार आहे जसं डेंग्यू झाला या आजारासारखेच असतात. यामध्ये व्यक्तीला तीव्र स्वरूपाचा ताप येतो, या व्यक्तीला अंगदुखी होते, पाठदुखी होते, आणि या व्यक्तीला उलटी होतात, आणि सिव्हिअर फॉर्म ऑफ आजारामध्ये व्यक्तीचे जे बुबुळ आहे हे पिवळे होऊ शकतात. पण सुदैवाची गोष्ट ही आहे की आतापर्यंत भारतामध्ये एकही येलो फीवरचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आपल्याला याबद्दल चिंता किंवा आजार कसा असेल तो आपण डॉक्टरांकडे यांच्यावर सोडून द्यावा. दुसरी गोष्ट, आता तुम्ही महामारीची हे म्हटलं तर कुठलाही आजार हा याच्यावर अवलंबून असतो त्याची इन्फेक्टिव्हिटी किती असते, आणि बाकी प्रमाणामध्ये त्याचं लसीकरण किती असतं त्यावर ते अवलंबून असते. धन्यवाद. आणि धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मित्रांनो, असाच महत्त्वपूर्ण विषय चालू आहे आपला, तर आपले प्रश्न जरूर आम्हाला फोन करून विचारा. ईमेल hellodoctor2026@gmail.com ह्या आमच्या ईमेल ॲड्रेसवर देखील तुम्ही तुमच्या शंका या महत्त्वपूर्ण विषयावर विचारू शकता. आंतरराष्ट्रीय प्रवासाविषयीचा आजचा आपला विषय आहे, येलो फीवर विषयी आपला विषय आहे. आणि सर, जेव्हा हे पीतज्वराचं जी लस आहे, आपण येलो फीवर वॅक्सिनेशन आपण जेव्हा घेतो तेव्हा साधारण किती काळ आपल्याला सुरक्षितता ही लस देते त्याविषयी आम्हाला सांगा. तर ही जी लस आहे ही लसची जी इफेक्टिव्हनेस आहे किंवा ही लाईफ टाईम आहे. याआधी 2017च्या आधी आपल्याला ही लस दर 10 वर्षानंतर रिपीट करावं लागत होती, एक बूस्टर डोस घ्यावा लागत होता. पण 2017मध्ये भारत सरकार आणि WHO ने एक निर्णय घेतला, त्यानुसार आता कुठल्याही व्यक्तीला एक वेळा ही लस जर घेतलेली आहे तर त्याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम राहते. तर असं असू शकते की काही व्यक्तींनी आधी 2017च्या आधी ज्यांनी लसीकरण घेतलं असेल त्यांच्या जी वॅक्सिनेशन कार्ड्स आहे किंवा वॅक्सिनेशन सर्टिफिकेट आहे त्यावर व्हॅलिडिटी लिहिली असेल किंवा 10 वर्ष व्हॅलिड आहे. तर अशा व्यक्तींना सुद्धा आता ते जर कुठल्या येलो फीवर व्हॅलिड सेंटर्समध्ये जातात तर ते तुमचं कार्ड बदलून तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटीचं नवीन कार्ड देण्यात येते. तर त्यामुळे ही एक वेळा लस घेतली तर लाईफ टाईम, त्यामुळे हे कार्ड तुम्हाला योग्य तऱ्हेने जपून ठेवणे. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे आपलं येलो फीवरचं कार्ड आहे. या कार्डवर तुमची माहिती असते, म्हणजे जसं आपला पासपोर्ट असतो त्याप्रमाणे या कार्डवर तुमच्या पासपोर्टचा नंबर असतो, नाव असतो, तुमचं सिग्नेचर असतो, तुम्ही कुठल्या सेंटरला घेतलेला आहे, तुमच्या लसीचा बॅच नंबर असतो, आणि हे केव्हा किती तारखेपासून, जसं तुम्ही आज लस घेतली तर त्याच्या 10 दिवसानंतर ही लस व्हॅलिड होते, त्यानंतरच तुम्ही प्रवास करू शकता. आणि सर, तुम्ही आम्हाला कार्ड विषयी पण दाखवा आणि प्रमाणपत्र काय प्रकार आहे तर ते पण दाखवा जरा. म्हणजे तर आता आपण बघू शकता, आपण स्क्रीनवर पण आहे, आणि हे इथे मी आता एक कार्ड आणलेलं आहे. तर हे येलो फीवर कार्ड आहे. हे कार्ड, यामध्ये व्यक्तीचे डिटेल्स आहे, व्यक्तीचं नाव असतो, एज असतो, नॅशनॅलिटी असतो, त्यानंतर या व्यक्तीचे इथे पासपोर्ट नंबर असतो, त्यानंतर लसीकरणाचा दिनांक असतो, कुठल्या दिवशी लस स्टार्ट झाली म्हणजे आपण लस दिली आणि केव्हापासून व्हॅलिड झालं, त्या डॉक्टरांची सही असते, व्यक्तीची सही असते, आणि ही लस केव्हापर्यंत व्हॅलिड आहे, म्हणजे जसं आता लाईफ टाईम आहे, तर हे आपल्याला या कार्डवर दिसू शकते. हे कार्ड 3 भाषेमध्ये असते, इंग्रजीमध्ये असते, फ्रेंचमध्ये असते आणि हिंदीमध्ये असते. म्हणजे आज कसं आहे, आपण ग्लोबली ट्रॅव्हल करायचं असलं तर इंग्रजी सर्वीकडे, आपण सर्वच देशामध्ये इंग्रजी ॲक्सेप्ट नाही होत, काही कंट्रीजमध्ये फ्रेंच होते. तर म्हणजे WHO ॲक्सेप्टेड ज्या काही लँग्वेजेस आहे त्या या कार्डवर असतात, आणि हे कार्ड आपण योग्य तऱ्हेने जपून ठेवायला पाहिजे. आपण स्क्रीनवर सुद्धा बघू शकतात, हे एक मी फिलअप केलेलं कार्ड आहे. हे कार्ड आपण या स्क्रीनवर दाखवत आहे. या कार्डमध्ये आपल्याला याचे येलो फीवर वॅक्सिनेशनचे डिटेल दिसू शकता. बरं. आणि मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर जे छायाचित्र सरांनी आणले आहेत त्याचा फोटो देखील तुम्ही टीव्हीवर घेऊ शकता, स्क्रीनवर काढू शकता. आणि डॉक्टर साहेब, ते सर्टिफिकेट काय प्रकार आहे त्याविषयी देखील सांगा. येलो कार्ड सर्टिफिकेट, तुम्ही प्रमाणपत्राविषयी म्हटलं. हे येलो कार्ड सर्टिफिकेट आणि येलो प्रमाणपत्र हे दोन्ही एकच आहे. आपण याला रुटीन भाषेमध्ये कोणी कार्ड म्हणते, कोणी सर्टिफिकेट म्हणते, पण दोन्ही एकच आहे. आता आपण यामध्ये याच्यावर फ्लो चार्ट बघू शकतो. या फ्लो चार्ट्समध्ये आपल्याला एक साधारणता दिसते की आपण जर लसीकरणाला गेलं
तर साधारणतः किती वेळ लागेल? लसीकरणामध्ये गेल्यानंतर सुरुवात आधी तुमची हिस्ट्री घेण्यात येते की तुम्हाला कुठला गंभीर स्वरूपाचा आजार आहे का, तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन्स आहे का, त्यानंतर तुमचा पासपोर्ट चेक केला जातो, त्यानंतर तुम्हाला कार्ड दिला जातो, तुमचं कार्ड डिटेल्स त्यामध्ये भरल्या जातात, त्यानंतर तुम्ही जर त्याला एलिजिबल आहे तर तुम्हाला 300 रुपयाची एक रिसिप्ट मिळते आणि त्यानंतर तुम्हाला लसीकरण दिलं जाते. लसीकरण दिल्यानंतर 30 मिनिटापर्यंत त्या व्यक्तीला तिथे थांबावं लागते. लसीकरण कुठले तुम्हाला साईड इफेक्ट नाही आले, कुठला हे नाही आला तर तुम्हाला कार्ड देऊन तुम्हाला तिथून हे येते. तर म्हणजे हे साधारणतः ही पूर्ण प्रोसिजर आहे ते 1 ते 1.5 तासपर्यंत तुम्हाला पूर्णतः लसीकरणाला लागू शकतो. फारच छान, सहज सोप्या भाषेत सविस्तरपणे सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतायत पित्तज्वर लसीविषयी, येलो फीवर वॅक्सिनविषयी आणि आंतरराष्ट्रीय नियमसुद्धा सरांकडून जाणून घ्यायचे आहेत. सर, आणि हे जे वॅक्सिन आहे किंवा ही जी लस आहे तर ती घेण्यापासून कोणाला सूट मिळू शकते का, आणि समजा सूट मिळाली तर ते सूट मिळवण्यासाठी काय निकष लावले जातात ते देखील आम्हाला सांगा. हां, तर आपण आता स्क्रीनवर बघू शकता की एक एक्झम्पशन सर्टिफिकेट नावाचा प्रकार आहे. आता एक्झम्पशन सर्टिफिकेट म्हणजे काय, तर ही येलो फीवर लस घेण्यासाठी सूट आहे. तर ही सूट कोणाकोणाला आहे, तर काही आपल्या मेडिकल कंडिशन आहे ज्यामध्ये ही लस घेऊ नाही शकत, जसं आपण याआधी डिस्कस केलं की बाबा त्या व्यक्तीला सेन्सिटिव्हिटी असेल, किंवा ती व्यक्ती जर HIV बाधित असेल, किंवा ती व्यक्ती कॅन्सर पीडित असेल, किंवा त्याला स्टेरॉइड्स असेल, किंवा आणखी अशा कुठल्याही ज्या वैद्यकीय कंडिशन आहे त्यामुळे ती लस घेण्यासाठी तो व्यक्ती इलिजिबल नाही, किंवा ते लस घेतल्यामुळे त्याला काही धोका संभवतो, तर अशा व्यक्तींना येलो फीवर वॅक्सिनेशन सेंटरमध्ये एक्झम्पशन सर्टिफिकेट देतात. ह्या एक्झम्पशन सर्टिफिकेटमुळे आपण जेव्हा दुसऱ्या देशामध्ये ट्रॅव्हल करतो तर ट्रॅव्हल करताना आपल्याला ते कंपल्सरी वॅक्सिनेशन नाही करू शकत, आणि परंतु हे एक्झम्पशन सर्टिफिकेट आहे याचा अर्थ असा आहे की आपण हे सर्टिफिकेट असलं तरीही आपल्याला क्वारंटाईनच्या ज्या प्रोसिजर आहे, म्हणजे विलगीकरणाच्या ज्या प्रोसिजर आहे त्या पूर्णतः कराव्या लागतात. डॉक्टर साहेब, महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी जी आहे पुण्याहून आपल्याला फोन आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. मला असं प्रश्न विचारायचा की जर एखाद्याला शुगर असेल तर मग त्याला थोडाफार नाश्ता करायला लागतो, तर तो नाश्ता करून मग त्याने ती लस घेतली तर कितपत योग्य आहे? हां, तर हे बघा, आपण नॉर्मली कुठलीही लस घेताना आपण एक सर्व व्यक्तींना एक साधारणतः सांगतो की थोडंसं काहीतरी उपाशीपोटी घेऊ नये. कारण नॉर्मली कसं होते की आपण लस घेतल्यानंतर पुष्कळ जणांना जी इंजेक्शन आहे इंजेक्शनची भीती असते, त्यामुळे थोडासा हे होतो आणि चक्कर येण्याची संभावना असते. तर नॉर्मली आपण हे सांगतो की मी लस घेण्याच्या आधी थोडासा हलकासा ब्रेकफास्ट केलेलं उचित असते. तर हां, चांगले, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आणि डॉक्टर साहेब, आम्ही ऐकतो की पोलिओची लस देखील दिली जाते काही काही आंतरराष्ट्रीय काही देशांमध्ये जाताना, तर ती पोलिओची लस म्हणा आणि ही जी पित्तज्वराची जी लस आहे येलो फीवर वॅक्सिन आहे ती एकत्र देतात का किंवा काय, तर हा काय प्रकार आहे ते देखील सविस्तर उदाहरणासह काही देशांची नावं घेतली तर आम्हाला समजायला सोपं जाईल. तरी तर धन्यवाद, तुम्ही एक फारच छान प्रश्न विचारला. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत हा पोलिओ मुक्त झालेला. 2014मध्ये WHO भारताला पोलिओ मुक्त झाले. त्यासाठी आपल्या पोलिओमध्ये जे पोलिओ वर्कर आणि पूर्ण देशाने यासाठी अथक परिणाम केले. परंतु आज जरी आपण पोलिओ मुक्त झालेलो असलो तरी पोलिओचा परत उद्रेक होण्याची शक्यता आहे. बाहेरच्या देशातून पोलिओचे इम्पोर्टेशन होण्याची शक्यता आहे. त्याकरता भारत सरकारने आज विश्वभर जे असे देश आहे की जे पोलिओ ग्रसित आहे, आजही एंडेमिक आहे, त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, कॅमेरून आहे, कांगो आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो आहे, आणि सिरिया, सोमालिया, या देशांपैकी 11 देश आहे. या 11 देशापैकी 3 असे देश आहे की जे येलो फीवर अफेक्टेड आहे. तर या देशांमध्ये जाणाऱ्या व्यक्तींना पोलिओचा डोस घ्यावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिओ आणि येलो फीवर दोन्ही असलं तर हे दोन्ही लाईव्ह वॅक्सिन्स आहे आणि हे एकाच दिवशी घ्यावं लागते. आणि फार छान माहिती देत आहे डॉक्टर साहेब. तर आता आंतरराष्ट्रीय नियमावलीकडे देखील वळूया आपण, ते पण समजून घेऊया. तर हे पित्तज्वराचे जे लसीकरणाचं प्रमाणपत्र आहे ते कुठे आवश्यक असतं, कुठल्या देशात गेलं की त्याविषयी देखील आम्हाला सांगा. तर पित्तज्वराचं प्रमाणपत्र आहे हे काही देशांमध्ये इव्हन विजासाठी सुद्धा प्री रिक्विजिट आहे. म्हणजे ही कंडिशन्स आहे की त्या व्यक्तीकडे येलो फीवरचं कार्ड असेल तरच त्याला विजा देण्यात येतो. काही जे 42 येलो फीवर अफेक्टेड कंट्रीज आहे यापैकी काही देशांमध्ये विजा देण्याच्या आधी लागतो,
नंतर काही देशांमध्ये त्या देशांमध्ये एंट्री करताना लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातला कुठलाही नागरिक बाहेर देशामध्ये जातो किंवा बाहेर देशातला कुठलाही नागरिक भारतामध्ये जेव्हा अफेक्टेड कंट्रीमध्ये येतो त्या व्यक्तीला येलो फीवरचं व्हॅलिड वॅक्सिनेशन कार्ड असणं आवश्यक आहे आणि हे कार्ड एअरपोर्टवर चेक केल्या जाते किंवा सीपोर्टवर इमिग्रेशन अथॉरिटीज असतात. ह्या इमिग्रेशन अथॉरिटीज येलो फीवरचं कार्ड चेक करतात की ते व्हॅलिड आहेत का, ते व्हॅलिड सेंटरहून घेतलं का आणि तुम्ही ते 10 दिवसाआधी घेतलं का. ते जर नसेल तर तुम्हाला इथे भारतामध्ये जिथे येतात तिथे तुम्हाला ते क्वारंटाईन केल्या जाते. बापरे, क्वारंटाईन हा शब्द ऐकल्यावर विलगीकरण हा शब्द ऐकल्यावर आपल्याला जुन्या आठवणी ज्या आहेत त्या आपल्या ताज्या होत्या. तर अजून जाणून घेऊया की काय काय नियमावली आहे. तर हे प्रमाणपत्र जगात सगळ्या देशात स्वीकारलं जातं का सर, ते देखील आम्हाला सांगा. तर या आपल्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशननुसार या वॅक्सिनेशनचा जो फॉर्मॅट आहे हा आपल्याला सर्व देशांना दिलेला आहे आणि हा एकच फॉर्मॅट आपण सर्वीकडे वापरतो आणि हे ऑथराईज सेंटर्समधून घेतलेलं जे वॅक्सिनेशन्स आहे हे वॅक्सिनेशन पूर्ण देशातल्या सर्व देशांमध्ये हे ॲक्सेप्ट केल्या जाते आणि याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जो आपण सर्व ऑथराईज येलो फीवर वॅक्सिनेशन सेंटर वापरतात. आणि प्रतिबंध म्हणून आपल्याकडे काय उपाययोजना भारत सरकारने केल्या किंवा कुठलं मंत्रालय जे आहे ते त्याच्या अंडर हा सगळा विभाग येतो त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. आता तुम्ही स्लाइडवर बघू शकता की भारत सरकारचं आरोग्य मंत्रालयामध्ये एक इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजन आहे. हे इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजन आपण बघू शकतात की ज्या पॉईंट ऑफ एंट्री म्हणतात, पॉईंट ऑफ एंट्री म्हणजे कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी जे व्हॅलिड मार्ग म्हणजे सी रूट्स, एअर रूट किंवा लँड रूट या सर्व, तर भारतामध्ये ह्या पॉईंट ऑफ एंट्री ज्या आहे आरोग्य मंत्रालयातर्फे आहे आणि ह्या एअरपोर्ट, सीपोर्ट आणि लँड बॉर्डर्सवर आहे. अशा 40 पॉईंट ऑफ एंट्रीज आहे आणि तेथे सर्व आजारांबद्दल की भारतामध्ये असे आजार येऊ नये जे भारतामध्ये नाही किंवा भारतामधून आजाराचा प्रसार दुसरीकडे होऊ नये त्यासाठी कोर कॅपॅसिटी आणि स्क्रीनिंग, सर्व्हिलन्स आणि व्हेक्टर कंट्रोल ह्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. आणि समजा येलो फीवरच्या जे आहे पीतज्वराच्या प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली काय आहे किंवा त्याविषयी देखील जाणून घ्यायला जाते. भारताचं तुम्ही सांगितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय नियमावली? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरता आपल्या जागतिक स्तरावर इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन 2005 नावाचं एक रेग्युलेशन्स आहे ज्यामध्ये 194 देश हे त्याचे सिग्नेटरी आहे आणि भारतसुद्धा त्याचा एक सिग्नेटरी आहे. आणि भारतामध्ये आपण बघू शकता की भारतामध्ये पर्टिक्युलरली इंडियन पोर्ट हेल्थ रूल आणि इंडियन एअरक्राफ्ट पब्लिक हेल्थ रूल 1954 आणि 55 हे रूल एक्झिस्टिंग आहे. हे रूल असल्यामुळे भारतामध्ये येलो फीवरचा अफेक्टेड कंट्रीमधून येणारा जो प्रवासी आहे या प्रवासाला येलो फीवर वॅक्सिनेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. नसेल तर त्याला विलगीकरण केले जाते आणि हेच गोष्ट समुद्री रूटसाठी सुद्धा लागू आहे की समुद्री रूटमधून जर कोणी व्यक्ती येते तर किंवा जहाज येते तर त्याचं आपण तपासणी करतो. फारच छान. मी आता तोच प्रश्न विचारत होतो की समजा आपण हवाई यात्रा केली, विमानाद्वारे आलो म्हणा किंवा समुद्राद्वारे आलो देशात, तर मग या प्रमाणपत्रकाची जी आहे प्रमाणपत्राची कार्डची तपासणी केली जाते का आणि केली जात असेल तर ते कोण करतं त्याविषयी देखील सांगा. तर जेव्हा आपण भारतामध्ये परत येतो तर त्यावेळेस इथल्या एक्झिस्टिंग नियमानुसार या कार्डची तपासणी जी आहे या कार्डची तपासणी इमिग्रेशन ऑफिसर्स करतात आणि प्रत्येक एअरपोर्ट जे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आणि सी पोर्ट्स आहेत तिथे आरोग्य अधिकारी असतो म्हणजे एअरपोर्ट हेल्थ ऑफिसर असतो किंवा सी पोर्ट हेल्थ ऑफिसर असतो आणि हे आरोग्य अधिकारी त्या गोष्टीला व्हेरीफाय करतात. आणि जर समजा येलो फीवर ने प्रभावित अशा एखाद्या देशातून जर लसीकरण न घेतलेला व्यक्ती भारतात आला किंवा एखाद्या देशात गेला तर मग काय उपाययोजना केली जाते? तर असा व्यक्ती जर भारतामध्ये आला किंवा दुसऱ्या देशामध्ये गेला तर त्याला सर्वात आधी हा जो आपला इन्क्युबेशन पिरियड आहे 6 दिवसाचा असतो. तर त्या व्यक्तीचा जो एक्सपोजर झाला म्हणजे तो त्या याच्या संपर्कात आला तेव्हापासून ते 6 दिवसपर्यंत त्याला विलगीकरण करतात. तर आपल्या इथे भारतामध्ये एअरपोर्ट्सला क्वारंटाईन सेंटर्स आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला एका क्वारंटाईन सेंटरमध्ये म्हणजे क्वारंटाईन म्हणजे तो एक हेल्दी व्यक्ती आहे, तो हेल्दी व्यक्ती एका रूममध्ये पण फक्त त्या व्यक्तीला कुठल्याही इथल्या मॉस्किटोचा बाईट होऊ नये किंवा त्या व्यक्तीला हे होऊ नये जेणेकरून तो आजार पसरेल याची काळजी करण्यात येते. आणि अजून कुठे आणि कसं केलं जातं त्याविषयी देखील थोडंसं आम्हाला सविस्तर सांगता आलं तर?
तर आपण जर जहाज रूटचं जर बघितलं तर शिप्समध्ये युजली जी ट्रॅव्हल आहे ही शिपमध्ये ट्रॅव्हल जी होते ते ही आजच्या डेटला फक्त क्रूजेस आणि या याच्यामध्ये म्हणजे लक्झरी हाय एंड ट्रॅव्हल्स होते आणि इंडियामध्ये येलो फीवर अफेक्टेड कंट्रीमधून शिपमधून यायला कमीत कमी एक 10 ते 12 ते 15 दिवस लागतात. त्यामुळे ही संभावना सी रूटमध्ये फार कमी प्रमाणात असते, परंतु एअर रूटला जास्त असते. आणि सी रूट्समध्ये जर असलं तर त्या जहाजाला 30 दिवसामध्ये जर येलो फीवर अफेक्टेड कंट्रीमधून जर 30 दिवसाच्या आतमध्ये ते जहाज जर मुंबई बंदरात आलं तर त्याचं क्वारंटाईन होते आणि त्यावर सर्व तपासणी केल्या जाते, एन्श्युअर केल्या जाते की कुठली मस्किटो ब्रीडिंग. आपण स्लाइड्समध्ये बघू शकतात की या जहाजावर डास नियंत्रण तपासणी आणि बाकी गोष्टी होतात आणि त्या करून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतो. फारच छान. आता आपण चित्र पण बघितलं तर जहाजाशी निगडीत म्हणूया किंवा विमानाशी निगडीत, मग डास नियंत्रणासाठी तिथे काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते, तर त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. आता जे वेक्टर कंट्रोल आहे हा वेक्टर कंट्रोल 2 प्रकारामध्ये मोडतो. एक आहे की कन्व्हेन्समध्ये, म्हणजे कन्व्हेन्स म्हटलं म्हणजे यामध्ये येते तुमचं शिप येते म्हणजे जहाज येते किंवा एअरक्राफ्ट येते. तर यामध्ये एअरक्राफ्टमध्ये जेव्हाही कुठला एअरक्राफ्ट भारतामध्ये येलो फीवर अफेक्टेड कंट्रीजमधून येतो, जसं केनिया झालं, कांगो झालं किंवा गॅबॉन झालं, या ज्या किंवा ब्राझीलमधून, चिलीमधून या देशांमधून येतं, तर त्यामध्ये एअरक्राफ्टमध्ये जेव्हा ते इंडियामध्ये येते तेव्हा त्याला एक इन्सेक्टिसाइड स्प्रे जो असतो तो स्प्रे केला जातो, जेणेकरून डासांची संभावना कमी केल्या जाते. सिमिलरली याच्यामध्ये जहाजामध्ये सुद्धा ते एन्श्युअर केल्या जाते की कुठली मस्किटो ब्रीडिंग नाही आणि त्याला त्या अशा जहाजाला डॉक एरियामध्ये अलाऊ नाही करत, त्याला अँकरेजमध्ये जाऊन क्लिअर करतात, जेणेकरून तिथे जर मस्किटो जरी असले तर, कारण नॉर्मल एडीज मस्किटोची जी रेंज आहे फ्लाईंग रेंज ती 400 मीटरची आहे, तर म्हणून आपण या जहाजाला 1.5 किलोमीटर अर्धा किलोमीटर दूर पार्क करतो. आता हा झाला कन्व्हेन्सचा प्रकार, म्हणजे जहाजावरचा किंवा एअरक्राफ्टमधला प्रकार झाला. परंतु आता आपल्याला नुसतं तेच नाही, आपल्याला एअरपोर्ट आणि सीपोर्टचा जो एरिया आहे, तर इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशननुसार किंवा इंडियन पोर्ट हेल्थ रूलनुसार सी पोर्टचा जो इंटरनॅशनल एरिया आहे त्याच्या 400 मीटर म्हणजे 400 मीटरपर्यंतचा एरिया एडीज मस्किटोनी फ्री असायला पाहिजे, म्हणजे त्याचा एडीज इजिप्त इंडेक्स 1 पेक्षा खाली असायला पाहिजे. त्याकरता आपण आता पिक्चरमध्ये बघू शकतात की इवन सी पोर्ट्समध्ये किंवा एअरपोर्टमध्ये डिफरंट डासांची उत्पत्ती होऊ नये त्याकरता वेगवेगळे उपाययोजना करतात. फारच छान माहिती देत आहे. सहज सोप्या भाषेत जाता जाता आम्हाला काय संदेश देणार त्याविषयी. हां, तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा येलो फीवर नावाचा आजार हा भारतामध्ये नाही आहे, त्यामुळे याबद्दल जास्त घाबरण्याची किंवा याची आपल्याला हा आजार पूर्ण 100% प्रिव्हेंटेबल आजार आहे. लसीकरण जे आहे, लसीकरण या आजाराला सर्वात महत्त्वाचं हे आहे आणि आपल्याला कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असला, खास करून या 42 देश आहे जे येलो फीवर अफेक्टेड कंट्रीज आहे, या देशांमध्ये प्रवास करायचा असला तर आपल्याला हे लसीकरण आहे. हे लसीकरण आपल्याला सांगू इच्छितो की फक्त गव्हर्नमेंट ऑथोराईज जे लसीकरण केंद्र आहे तिथूनच घ्यावे. कुठल्याही प्रायव्हेट सेंटर्सवर या लसीकरणाची आजच्या डेटमध्ये परवानगी नाही. दुसरी गोष्ट की हे लसीकरणाचं कार्ड आहे आपण जपून ठेवावं. तिसरी गोष्ट की जर इन केस आपलं कार्ड जर हे झालं तर ते कार्ड आमच्या सेंटरवर येऊन किंवा कुठल्याही सेंटरवरून या आपल्या भारतामध्ये कुठल्याही सेंटरमध्ये घेतलं तरी त्या सेंटरवरून तुम्हाला व्हेरीफाय करून तुम्हाला ते नवीन कार्ड मिळेल आणि आपण ही जी येलो फीवरची जी सर्व्हिलन्स आहे हे आपण असाच मेंटेन करू आणि आज आपला भारत जो आहे हा भारत येलो फीवर राहील याची पुढे काळजी करू. फारच छान डॉक्टर साहेब, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आला, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमच्या प्रेमाला मर्यादा नाही. याच्यासाठी पुढील भागात एक नवीन विषय घेऊन येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार.